योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय आणि त्याचं 37 आणि 38 आणि 39 वचन आपण वाचणार आहोत. मग सणाचा शेवटला जो मोठा दिवस त्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, जर कोणी ताणलेला असला तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून शास्त्रलेखाने सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे तर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी तो बोलला. कारण तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता. कारण येशू तोपर्यंत गौरविला नव्हता. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहणार आहोत की आम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहोत तर आमच्या जीवनामध्ये फार मोठं सामर्थ्य परमेश्वर पाठवून देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेला जगात प्रभू या इस्रायलामध्ये होता आणि एका ठिकाणी सणाला गेला असताना त्याने त्या ठिकाणी उभं राहून मोठ्याने तो बोलला, जो कोणी ताणलेला आहे तर त्याने माझ्याकडे यावे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, आज आम्ही ताणलेलो आहोत आणि आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. तर जे वचन परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे ते आमच्यासाठी जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि जर आम्ही ताणलेलो आहोत तर खचित तो आमची ताण भागवणार आहे. पुढे देवाचं वचन म्हणते, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून शास्त्रलेखाने सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना, आज आम्ही विश्वासाविषयी पाहणार आहोत की जर आम्ही येशूवर विश्वास ठेवणार आहोत, आम्ही ठेवलेला आहे, तर या ठिकाणी देवाचं वचन प्रभू येशू म्हणाला की शास्त्रलेखाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आतून जीवनाच्या पाण्याच्या नद्या वाहतील. म्हणजेच जो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिष्यांना आणि जे आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आहोत ते आपणा सर्वांना जो प्राप्त होणार आहे आणि आपल्याला तो झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून विश्वास आमच्या जीवनात फार महत्वाचा आहे. आम्ही त्यासाठी आणखीन देवाचं वचन पाहणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 14वा अध्याय आणि त्याचं 12-15 वचन आपण पाहणार आहोत. बारा ते 14 वचन. योहानाचे शुभवर्तमान 14वा अध्याय. मी तुम्हास खचित सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन आणि त्यापेक्षा मोठीही करीन. कारण मी बापाकडे जातो आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. यासाठी की पुत्रामध्ये बापाचे गौरव व्हावे. जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, प्रभू येशूने आम्हास सुंदर अभिवचन दिलेलं आहे. अभिवचन म्हणजे त्याचं प्रॉमिस. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यावेळेला आम्ही त्याची लेकरे होतो. आणि जसा एखादा पिता आपल्या लेकरासाठी प्रॉमिस देतो की गोष्ट तू चांगला अभ्यास कर, चांगले पर्सेंटेज काढ, मी तुला सायकल देईन किंवा गाडी देईन किंवा काहीतरी देईन, त्याप्रमाणे प्रभू येशूने आम्हास प्रॉमिस दिलेला आहे. कुठलं? तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षाही मोठे चमत्कार करेल. प्रेज द लॉर्ड. कारण काय? तर प्रभू येशू आज कुठे आहे? पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे स्वर्ग राज्यात आहे. याचा अर्थ काय? तर प्रभू येशूची जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, ते वरून आम्हाला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण फॉर एक्झाम्पल जे मोबाईलचे टावर असतात, टावर ते खूप उंच असतात आणि ते टावर मधून मोबाईलमध्ये पॉवर येते. प्रेज द लॉर्ड. आणि आपण इकडून US ला देखील बोलू शकतो, डायरेक्ट आपण एकमेकाला पाहू शकतो, इथपर्यंत त्याचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून आज आपल्याला ते सामर्थ्य प्रभू येशूने दिलेलं आहे. परंतु आज आपण ते यूज करतो काय? किंवा त्या अभिवचनावर आपला विश्वास आहे काय? जर प्रत्येकाला दिलेला आहे, जो कोणी विश्वास ठेवी. या ठिकाणी म्हटले की
मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करील आणि त्यापेक्षा मोठी करील. प्रेज द लॉर्ड. कारण मी बापाकडे जातो. आणि म्हणून प्रिय भावना बहिणो, हे वचन प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी, मग तो लहान असो मोठा असो, प्रत्येकासाठी दिलेला आहे. परंतु आपण प्रॅक्टिकली ते अनुभवात आणलं पाहिजे. तर गेल्या दिवसात 4 दिवस अगोदर माझ्याकडे उमेशची बहीण आली होती. कोण? मॅगी आणि तिचा मुलगा आला होता मॅक्विन. तिला कावीळ झाले. परंतु जेव्हा तिने मला सांगितलं की मला कावीळ झाले, तर म्हटलं कावीळीला गावठी औषध असते, आपण प्रार्थना करूत. तर नाही म्हणे, ही बाहेरची पीड आहे. मग तिने सर्व स्टोरी सांगितली. तर ठीक आहे, जर तुझा विश्वास असेल प्रार्थनेवर, तू माझ्या घरी आलेली आहे, विश्वासाने आलेली आहे. जर तू विश्वास ठेवशील तू बरी होशील. प्रेज द लॉर्ड. आणि प्रिय भावना बहिणो, मी आणि माझ्या मिसेसने त्यांनी सर्वांनी आम्ही मिळून प्रार्थना केली. तिला मला माहिती आहे ही उभी राहिली ती पडणार. बस, मग तिने गुडघे टेकले. जे अनॉइंटिंग तेल अभिषेक ते घेऊन प्रार्थना केली, विश्वासाने प्रार्थना केली आणि त्या कावीच्या विकाराला मी धमकावलं, येशूच्या नावात च्या शरातून निघून जा. आणि त्यावेळेला ती पडली. नंतर घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की पास्टर, तुम्ही आपण सर्वांनी प्रार्थना केली आणि माझी लघवी पूर्ण सफेद झाली. म्हणजे जेव्हा कावळी असते तेव्हा लघवी तांबडी होते, पिवळी होती, खूप गडद रंगाची असते. परंतु तिची जी लघवी आहे ती पूर्ण पांढरी झाली. इतकंच नाही तर संडासावाटे ती कावळी सर्व बाहेर पडली. म्हणजे प्रभू येशूने त्या ठिकाणी महान काम केलं. आणि म्हणून कारण मार्क वर्तमान आणि त्याचा 16वा अध्याय याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशूने आम्हाला काय प्रॉमिस दिलेला आहे. मार्क 16 शेवटच्या अध्यायामध्ये आणि त्या ठिकाणी 17 पासून आपण वाचूया. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढून टाकतील. ते नव्या भाषाने बोलतील. ते साप उचलतील. आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते प्याले तरी तो त्यांना बाधणारच नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिणो, या ठिकाणी देखील प्रभू येशू म्हणाला विश्वास धरणाऱ्याबरोबर. आपण विश्वास धरलेला आहे तर आम्हा सर्वांबरोबर ती चिन्ह आहेत. काय चिन्ह आहेत तर येशूच्या नावात दुष्ट आत्मे भूते तुम्ही काढून टाकाल. नव्या भाषा बोला, अन्य भाषा, दूतांची भाषा. पुढे म्हटले कोणताही प्राण घातक पदार्थ तुम्ही प्याले. याचा अर्थ असा नाही की आम्ही उद्या विष प्यायचं, परंतु बाय मिस्टेक त्या गोष्टी घडल्या, तुम्हाला कोणी काय घालून दिलं तर ते तुमच्यावर चालत नाही. ते तुम्हाला त्याची बाधा होणार नाही. आणि दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावना बहिण, आज संपूर्ण जगाला आजाराने वेढलेला आहे. आजार एवढे झालेले आहेत की सर्व हॉस्पिटल फुल आहेत, बरोबर. परंतु आज प्रभू येशूने आपल्याला अधिकार दिलेला आहे की आम्ही येशूने जे चमत्कार केले त्यापेक्षा मोठे करू. आणि या दिवसात ते होत आहेत. परंतु आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आता आपल्यासाठी परमेश्वराचं वचन आहे की आम्ही जी देवाची वचनं आहेत आणि अभिवचनं आहेत, तर वचनं दिलेली आहेत आणि अभिवचनं दिलेली आहेत. अभिवचनं म्हणजे आम्हाला प्रॉमिस दिलेला आहे आणि ते अभिवचन घेऊन आम्ही क्लेम करायचं आहे. म्हणजे काय करायचं? डिक्लेरेशन करायचं, कन्फर्मेशन की वचन प्रभू माझ्या जीवनात तू पाठवलेलं आहे ते तू पूर्ण कर. कारण परमेश्वर वचनाद्वारे बोलत असतो. जनरली दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, भविष्यवादाद्वारे तो बोलत असतो. परंतु जनरली तो आपल्या लोकांबरोबर वचनाद्वारे बोलतो. आणि म्हणून देवाचं वचन त्याने आपल्या नावापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे. त्याचं वचन आमच्या जीवात सुधारणा करणार आहे, आमच्या
आमचे डोळे प्रकाशित करणारं, आम्हाला जीवन देणारं त्याचं वचन आहे. म्हणून प्रभू येशू म्हणाला, सणात मोठ्याने उभा राहून तो म्हणाला की जो कोणी ताणलेला आहे तो मजकडे येऊ आणि जीवनाचं पाणी फुकट पिओ. आणि जीवनाचं पाणी काय तर देवाचं वचन आहे. आणि या वचनामध्ये काय ते आम्ही पाहणार आहोत. आम्ही यावेळेला वाचणार आहोत 2 कोरिन्थिकरास पत्र आणि त्याचा 1 अध्याय आणि 20 वचन. 2 कोरिन्थिकरास पत्र आणि त्याचा 1 अध्याय आणि 20 वचन. कारण देवाची वचने किती असली कारण देवाची वचने वचने किती किती असली तरी तरी त्याच्यामध्ये होय आहे. होय आहे. यामुळे आम्हाकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याकडून आम्ही आहे. त्याच्याकडून आम्ही नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिय भाऊ बहिणो, पौल या ठिकाणी म्हणतो की देव विश्वासू आहे आणि तुम्हाजवळ आमचे जे वचन आहे ते होय नाही असं नाही तर ते होय असं आहे. आमेन. म्हणून या ठिकाणी परत परमेश्वराचा दास पौल म्हणतो की देवाची किती वचनं असली तरी त्याच्यामध्ये होय आहे. म्हणजे आम्हाला जे वचन प्रॉमिस प्राप्त होते ते कसं आहे, त्याच्यामध्ये होय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये होप्स आहे, आशा आहे की त्या वचनाप्रमाणेच होणार. आमेन. परंतु आम्ही धीर धरून त्याची वाट पाहिली पाहिजे. हालेलुया. म्हणून अब्राहमाला देखील परमेश्वराने प्रॉमिस दिलं, अभिवचन दिलं की तो 75 वर्षाचा असताना परमेश्वराने त्याला नाव घेऊन बोलावलं आणि त्याचं नाव बदललं. अब्राम म्हणजे राष्ट्राचा देव, परंतु अब्राम म्हणजे पुष्कळ राष्ट्रांचा देव. हालेलुया. आणि त्याने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याच्याकडे न्याय पण असं गणलं गेलं आणि त्यामुळे आम्ही देखील आशीर्वादित झाले. आमेन. आणि म्हणून त्याला परमेश्वराने अभिवचन दिलं. जेव्हा आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चालतो, अब्राम त्यावेळेला त्याच्याकडे बायबल नव्हतं, कुठलं पुस्तक नव्हतं, तर केवळ परमेश्वराची वाणी त्याने ऐकली आणि परमेश्वराची हाक त्याने ऐकली आणि त्याला परमेश्वर म्हणाला, अब्रामा, ज्या देशात मी तुला घेऊन जात आहे त्या देशात तू निघून जा. तू आपल्या देशातून, आपल्या कुळातून, आपल्या नगरातून तू निघून जा आणि जो देश मी तुला दाखवीन त्यात तू निघून जा. आणि तो विश्वासाने निघून गेलेला आहे. कुठला देश, कधी, कुठे, काय, काहीच माहित नाही. यालाच म्हणतात विश्वास. म्हणून आमच्या पुढे आम्हाला जे दिसत नाही परंतु त्यामध्ये देवाचं सामर्थ्य असतं. प्रेज द लॉर्ड. जे अदृश्य गोष्टी आहेत, आता अदृश्य गोष्टी कुठल्या तर हवा, बरोबर ना. वारा दिसतो का? आता हवेमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन दिसतो का? परंतु ऑक्सिजन आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. जर आम्ही 3 मिनिटं आमचं नाक तोंड बंद केलं तर आम्ही मरून जाऊ. इतका ऑक्सिजन आमच्यासाठी महत्वाचा आहे. तो दिसत नाही परंतु तो आमच्यासाठी सामर्थ्य असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाची किती वचने असली तरी त्याच्यामध्ये होय आहे. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराकडून त्याचे गौरव व्हावे म्हणून आम्ही आमेन नाही म्हटलं पाहिजे. मग आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे तर रोज आम्ही प्रभूचं वचन वाचलं पाहिजे. एव्हरीडे आम्ही देवाचं वचन रीड जोपर्यंत आमचा विश्वास डोंगरा एवढा होत नाही, ऐकून घ्या, जोपर्यंत आमचा विश्वास डोंगरा एवढा होत नाही तोपर्यंत आम्ही ते वचन वाचायचं आहे. हालेलुया. म्हणून प्रभू येशू काय म्हणाला, जर तुझा विश्वास असेल तर तू या डोंगराला म्हण उपट आणि समुद्रात जाऊन पड आणि तू म्हणतो तसे घडेल. प्रेज द लॉर्ड. परंतु जर तू संशय धरला तर होणार नाही. आणि म्हणून विश्वासाच्या विरोधात संशय आहे. आणि आम्ही जेव्हा परिस्थितीकडे पाहतो तेव्हा आमच्या जीवनात अविश्वास येतो, संशय उत्पन्न होतो. पेत्राच्या जीवनात देखील तेच झालं. जेव्हा प्रभू येशू पाण्यावरून चालत होता, आता पाण्यावरून चालणं ही म्हणजे जे जे सायन्स आहे त्याच्या विरोधात आहे. कुणीच पाण्यावरून चालू शकत नाही, परंतु त्या पाण्याला निर्माण करणारा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे. आणि म्हणून तो पाण्यावर चालला आणि शिष्याने त्याला धडा शिकवायचा होता किंवा त्याला काहीतरी शिक्षण द्यायचं होतं. आणि जेव्हा या शिष्याने पाहिलं की येशू चालत आहे तेव्हा ते घाबरले, कारण त्यांच्यासाठी ती एक अशी अद्भुत घटना होती.
परंतु प्रभू म्हणाला तुम्ही भिवू नका, मी आहे. मग पेत्र जो उतावळी होता प्रभूसाठी, तो म्हणाला हे प्रभू जर तू आहेस तर मी येऊ का? प्रभूने काय सांगितलं ये, आणि तो होडीतून पाण्यावर चालू लागला समुद्राच्या. परंतु जोपर्यंत येशू ख्रिस्ताकडे पाहत होता तोपर्यंत तो डळमळला नाही, कारण तो विश्वासाचा करता आणि पूर्ण करणाऱ्याच्याकडे पाहत होता. परंतु जेव्हा त्याने लाटा पाहिल्या, उंच म्हणणाऱ्या लाटा आणि वारा पाहिला, त्यावेळेला त्याचा विश्वास डळमळीत झाला. त्याची ख्रिस्तावरची दृष्टी दुसरीकडे गेली, संकटाकडे गेली, वाऱ्याकडे गेली, वादळाकडे गेली आणि त्या लाटाकडे गेली आणि तो बुडू लागला. मग प्रभू येशूला तो काय म्हणाला, हे प्रभू मी बुडत आहे, मला वाचीव. मग येशूने त्याचा हात धरला आणि त्याला बाहेर काढले. तसंच आमचा देखील विश्वास कधी डोंगरा एवढा असतो, तर कधी आम्ही दऱ्यामध्ये खोलवर जातो, अपडाऊन होतं. परंतु येशू आपल्या बरोबर आहे. जर आम्ही त्याला प्रार्थना केली की प्रभू माझा विश्वास वाढव, मला वाचव, तर तो वाचवणारा परमेश्वर आहे. परंतु आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही आणखी एक वचन वाचणार आहोत, मार्क सुवर्तमान आणि त्याचा 9वा अध्याय आणि 23 वचन. मार्क सुवर्तमान आणि त्याचा 9वा अध्याय आणि 23 वचन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर विश्वास धरणाऱ्याला. मार्क 9:23 ना? वाच. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझ्याने विश्वास धरवेल तर विश्वास धरणाऱ्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. विश्वास धरणाऱ्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि 24 वाच. लागलाच त्या मुलाचा बाप मोठ्याने रडून म्हणाला, मी विश्वास धरतो, माझ्या अविश्वासाविषयी तूच सहाय्य कर. आणि येशूने पाहिले की समुदाय मिळून धावत येत आहे. तेव्हा त्याने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले. तो त्याला म्हणाला, अरे मुक्या व बहिरे आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, तू याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. तेव्हा तो ओरडून त्याला फार पिळून बाहेर निघाला. मग तो मुलगा मेल्यासारखा झाला. तो इतका की तो मेला. असे पुष्कळ जण म्हणू लागले. परंतु येशूने त्याचा हात धरून त्याला उठवले आणि तो उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या मुलाचा बाप प्रथम तो कुठे गेला, शिष्याकडे, परंतु त्याच्याने ते निघवलं नाही, म्हणून तो येशू ख्रिस्ताकडे आला. मग येशू ख्रिस्ताने त्याला काही गोष्टी सांगितल्या की अविश्वासू पिढी कोटपर्यंत मी तुमच्या सोसू आणि कोटपर्यंत तुमचे सहन करू, तुझा विश्वास नाही काय. मग त्या मुलाला तो दुष्ट आत्मा सतावत होता, परंतु बाळपणापासून त्याला तो त्रास होता. परंतु येशू त्या ठिकाणी काय म्हणतो की तुझ्याने विश्वास धरवेल तर, कारण विश्वास धरणाऱ्यांना सर्व गोष्टी शक्य आहेत. या ठिकाणी तो प्रभू येशूला म्हणतो, तुझ्याने काही करवेल तर आमच्यावर करुणा करून आमचे सहाय्य कर. प्रिय भावना बहिणो, त्याने विश्वासाने येशूला सांगितलं. आणि जेव्हा विश्वास त्या ठिकाणी दिसून आला, त्यावेळेला येशूने त्या मुलाला जो त्रास होता, जी पीडा त्याच्यावर होती, जो बहिरा आणि मुका आत्मा होता, त्याला येशूने धमकावलं आणि तो त्याच्यातून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच प्रभू येशूने आम्हाला देखील अथॉरिटी दिलेली आहे. ती अथॉरिटी आम्ही यूज करणार आहोत, तर निश्चित आमच्याद्वारे देखील मोठी कामं होणार आहेत. प्रिय भावना बहिणो, जोपर्यंत येशूच्या नावात चमत्कार होत नाहीत, आजारी बरे होत नाहीत, दुरात्मे निघून जात नाहीत, चमत्कार होत नाहीत, तोपर्यंत मंडळीमध्ये संजीवन येत नाही. नवीन लोक प्रार्थनेला येणार नाहीत, त्यांची भर पडणार नाही. कारण हे केल्याशिवाय लोक प्रार्थनेला येत नाहीत. आणि म्हणून या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या आहेत की आम्ही ते करणार आहोत. प्रभू आम्ही प्रार्थना करणार आहोत की प्रभू तू आम्हाला प्रॉमिस दिलेला आहे की विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. मग आम्हाला ती चिन्ह पाहिजेत, आम्हाला तो अधिकार पाहिजे. तर परमेश्वर निश्चित आपलं सहाय्य करील. आपण
आणखी एक वचन वाचणार आहोत. मत्ती शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय. अध्याय आणि 7 पासून काही वचने आपण वाचणार आहोत. मागा म्हणजे तुम्हाला दिले मागा जाईल. म्हणजे तुम्हाला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला त्याला मिळते. आणि जो शोधतो त्याला सापडते. आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. बस या ठिकाणी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेसाठी उत्तेजन देत आहे. प्रिय भावना, रोज आपण प्रार्थना करतो, परंतु आमची प्रार्थना रुटीन म्हणजे नेहमीची नसावी. तर आम्ही देवाकडे सांगावं प्रभू येशूला की मला प्रार्थना करण्यास शिकव. शिष्याने देखील येशूला सांगितलं की आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव. आता आपला लेकरू अज्ञाल प्रार्थना करतो, अवर हेव्हनली फादर. तो टाईप आहे की अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्ही माझ्या नावात 2 किंवा 3 एकत्र जमतात त्यावेळेला तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही ते करत नाही प्रॅक्टिकली. ऍक्च्युली प्रार्थना ही प्रॅक्टिकली व्हायला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अद्भुत मिराकल चमत्कार घडले गेले पाहिजेत. परंतु आमची प्रार्थना कशी आहे, आम्ही 2 प्रेजची गाणी, 2 वर्शिप गाणी, आमच्यातील 2-3 प्रार्थना करतात आणि मग वचन दिलं जातं आणि मग प्रार्थना समाप्त होते. हे तर केलंच पाहिजे. परंतु आमच्या आता या ठिकाणी जमलेले जे आम्ही आहोत, आमच्यामध्ये कोणी दुखणीत आहे काय, कोणी समस्येमध्ये आहेत काय, कोणी कष्टात आहेत काय, किंवा आमच्या मंडळीमध्ये कोणी पीडित आहेत काय, किंवा त्यांच्याविषयी आम्हाला प्रार्थनेची विनंती केली काय, तर या गोष्टी व्हायला पाहिजेत. कारण प्रार्थनामध्ये एक सामर्थ्य असतं. प्रेयर म्हणजे एक टावर आहे डायनॅमिक, ज्या ठिकाणी अद्भुत मिराकल्स होतात. कारण प्रभू येशूने आम्हाला प्रॉमिस दिलेला आहे, सांगितलं आहे की तुम्ही मागा म्हणजे दिले जाईल. दुसरं वचन, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आम्ही काय शोधायचं? जर आमची मौल्यवान वस्तू हरवली तर आम्ही शोधतो, परंतु आम्ही देवाचं वचन शोधलं पाहिजे. देवाच्या वचनात आम्ही ध्यान लावलं पाहिजे एकदम डीप मध्ये, तेव्हाच आम्हाला प्रभू सापडणार आहे. परंतु आम्ही वरवरनं वाचणार आहोत तर आम्हाला ख्रिस्त सापडणार नाही खऱ्या अर्थाने. आणि जर खऱ्या अर्थाने ख्रिस्त सापडला नाही तर आम्ही त्याच्यामध्ये वाढू शकत नाही किंवा आम्ही आहेत तिथेच राहणार आहोत. पुढे म्हटलेलं आहे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रिय भावना, आम्हाला येशूचा दरवाजा ठोकायचा आहे. म्हणून जो एक मित्र रात्रीच्या वेळेला त्याच्या मित्राकडे आला आणि त्याला म्हणाला की माझा मित्र दूर प्रदेशाहून आलेला आहे आणि तो भुकेला आहे, म्हणून माझ्याकडे काही नाही, पण तुझ्याकडे मी मागत आहे, मला भाकऱ्या उसण्या दे. पण तो म्हणतो माझी मुलं झोपलेत, आम्ही सगळे झोपलेत, मग मला डिस्टर्ब करू नकोस. परंतु तो मागतच राहतो. आणि त्यामुळे तिकडे लिहिले की तो मागतो म्हणून नाही, तर त्याच्या अति आग्रहामुळे त्याला दिल्या जातील आणि दिल्या. त्याचप्रमाणे आम्ही अति आग्रह करणार आहोत. म्हणजे हट्टीपणा आहे. म्हणजे आपण मुलं असतात ती त्यांच्या मम्मी डॅडीकडे हट्टीपणा करतात, परंतु आम्ही चांगल्या गोष्टीसाठी हट्टीपणा करणार. आता चांगली गोष्ट काय? आता या ठिकाणी पुढे म्हटलेलं आहे की आपण ते वाचूया 9वं वचन. किंवा तुमच्यातला असा कोणता माणूस आहे की जो आपल्या मुलाने आपल्याजवळ भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, किंवा त्याने मासा मागितला तर त्याला साप देईल. याच तर जो तुम्ही वाईट असता, आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे समजता, तर तुमचा बाप जो आकाशात आहे त्याच्यापाशी जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी त्यांनी दैहिक आई बाप आहेत त्यांचं उदाहरण दिलेलं आहे की त्यांच्याकडे मुलाने भाकर मागितली
तर दोंडा देणार नाही, बरोबर. पुढे मासा मागितला तर साप देणार नाही. म्हणजे आम्ही वाईट असतं आमच्या लेकरास चांगलं ते देतो. तर या ठिकाणी परमेश्वर प्रभू येशू म्हणतो की जो तुमचा बाप स्वर्गात आहे त्याच्यापाशी जर मागाल तर तुम्हाला किती विशेष करून तो चांगल्या गोष्टी देईल. दुसरा संदर्भ त्या ठिकाणी आहे दुसऱ्या शुभवर्तमानामध्ये की किती विशेष करून तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावंड बहिणो, देवाचं राज्य खाणं पिण्याच्यात नाही तर पवित्र आत्म्याचा आनंद, शांती आणि न्यायपण याच्यामध्ये देवाचा आनंद आहे, देवाचं राज्य आहे. म्हणून आम्हाला काय मागायचं आहे तर आम्हाला पवित्र आत्म्याची भरपुरी मागायची. प्रेज द लॉर्ड. का मागायचे? कारण प्रभू येशूने सुरुवातीला आम्हाला वचन दिलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून जीवनाच्या नद्या वाहतील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जो पवित्र आत्मा त्याला मिळणार होता त्याच्याविषयी तो बोलला. आज तो पवित्र आत्मा परमेश्वराने ओतून दिलेला आहे सर्व मानवजातीवर, परंतु आम्ही विश्वासाने तो घेतला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली पाहिजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे की प्रभू पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे, पण त्याचं सामर्थ्य कुठे आहे, त्याचा अभिषेक कुठे आहे, त्याची कृपादान आमच्याकडे आहेत का? जर नुसता म्हणजे आम्हाला फक्त जस्ट टू वॉक म्हणजे गलतीकर पत्रामध्ये म्हटले जर आम्ही आत्म्याने जगतो तर आम्ही आत्म्याने चालावी. आता जगणारी माणसं खूप आहेत, हॉस्पिटलमध्ये गेले तर ते पण जगत आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये काय क्रिया आहे का? जे कोमात आहे ते असंच पडले, जे कोणाचा फ्रॅक्चर आहे ते असंच पडले, त्यांना काहीच करता येत नाही, परंतु ती जिवंत आहेत. तसे अनेक विश्वासू लोकांची अशी स्थिती आहे की ते प्रभूमध्ये आहेत, जिवंत आहेत, पण काहीच होत नाही त्यांच्याने. नाही परमेश्वराचा महिमा होत, नाही परमेश्वराचं कार्य होत, नाही ते सुवार्ता सांगत, नाही ते कोणासाठी प्रार्थना करत, नाही त्यांच्याद्वारे कुठली कार्य होत, म्हणजे निमित्त मात्र. प्रिय भावंड बहिण, असे लोक प्रभूला नाही पाहिजेत. परंतु परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रभूकडे मागणार आहोत. ते काय मागणार आहोत तर पवित्र आत्म्याची भरपुरी, त्याचा अभिषेक. मी म्हणाल हे कसं होईल, परंतु ते देवाने आम्हाला प्रॉमिस दिलेला आहे की जीवनाच्या नद्या वाहतील. आम्ही विश्वास ठेवलेला आहे, परंतु आम्ही आता मागणार आहोत, कारण हे जग नाशाकडे चाललेलं आहे आणि आमची झुंबी कुठल्या रक्त मांसाबरोबर नाही तर अंधारातील अधिपती आकाशात दुरात्मे जो सैतान आहे त्याच्या विरोधात आहे. आणि जर आम्ही त्याच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे तर आम्हाला आत्मिकता पाहिजे. आत्मेची तरवार म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? आत्मेची तरवार, विश्वासरूपी ढाल, सत्याचा कमरबंद, न्यायीपणाचं उरसराण, या सर्व शुभवर्तमानाचे जोडे, ही सर्व शस्त्र सामुग्री घेऊन आम्ही त्याच्या विरोधात उभे राहणार आहोत. म्हणून परमेश्वर आम्हाला आज उत्तेजन देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे मागा म्हणजे मी तुम्हाला देईन. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही जेव्हा पवित्र आत्म्याची भरपुरी मागणार आहोत त्यावेळेला काय होणार आहे, आमच्याद्वारे अनेक लोकांना जीवनाचं पाणी मिळणार आहे. कारण आमच्यातून जीवनाच्या पाण्याच्या नद्या वाहणार आहेत. आता मला प्रभूमध्ये मिनिस्ट्री करून 36 वर्ष झाली. किती? 36. 15 वर्ष ICA युनिव्हर्सिटी सुवार्थेचं काम आणि दुसरी मिनिस्ट्री पालखी मिनिस्ट्री. आता मी कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 1,500 मेसेज म्हणजे पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्स म्हणजे 1,500 पेक्षा जास्त संदेश परमेश्वराने माझ्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचवलेले. फक्त संडेचा बघतो मी, संडेचा. बाकी सॅटरडे हाऊस ग्रुप हे वगळून हे का शक्य आहे हे माझं सामर्थ्य नाही, परंतु जो मला अभिषेक परमेश्वराने केला तो अभिषेक आताही आहे आणि तो वाढत जाणार आहे. कारण मी त्याच्याविषयी प्रभूकडे प्रार्थना करतो की याच्यातच मला संतोष नाही आहे, मला आणखीन तुझं कार्य करायचं आहे. येशूच्या नावात महत्कृत्य करायचे आहेत, चमत्कार करायचे आहेत, पीडितांना मोकळं करायचे आहेत, जे बंधनात आहेत त्यांना येशूच्या नावात सोडवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तीच प्रार्थना आम्ही करणार आहोत. प्रभू माझा वापर कर, मी येते आहे. आणि निश्चित परमेश्वर आम्हाला सर्वांना त्याचा अभिषेक करील, त्याच्या कृपादानाने भरील, त्याच्या सामर्थ्याने भरील.
प्रिय भावना बहिण, आपली प्रत्येकाची कमजोरी आहे. आता एक देवाचे दास आहेत, ते संदेष्ट आहेत, ते भविष्यवादी आहेत आणि अतिशय म्हणजे सामर्थ्याने त्यांच्याद्वारे देव काम करत आहे. कुठलाही आजार असो, प्रार्थना केल्याबरोबर तो बरा होतो, पण त्यांच्या जीवनामध्ये कमजोरी आहे. काय कमजोरी आहे? तर त्यांना हाय बीपी आहे, त्यामुळे त्यांचे पाय सुचतात, त्यांना खूप त्रास होतो. मग त्याने प्रभूकडे प्रार्थना केली, प्रभू माझ्याद्वारे एवढी कामं होतात, मग माझा आजार का बरा होत नाही? प्रभू येशूने काय सांगितलं पाहिजे? तुला तुझा आजार बरा करायचा आहे की माझी कृपा तुला पाहिजे? दोन पैकी एक सांग. माझी कृपा पाहिजे की तुझा आजार बरा करायचा आहे? आपलं काय उत्तर असणार? तुमचं उत्तर काय असणार? तुम्हाला आजारातून बरं व्हायचं आहे की देवाची कृपा पाहिजे सदोती? प्रेज द लॉर्ड. 10 पैकी 10 मार्क. प्रेज द लॉर्ड. प्रिय भावनो, हा प्रसंग पौलावर देखील आला. पौलाच्या देहामध्ये कसा दूध होता, तो त्याला ठोसे मारत होता आणि त्यामुळे त्याला त्रास होत असे. त्याने 3 वेळा प्रभूकडे प्रार्थना केली की हा काटा माझ्यापासून दूर कर, हे कष्ट माझ्यापासून दूर कर. परंतु प्रभू म्हणाला, माझी कृपा तुला पुरी आहे. त्याचप्रमाणे या देवाच्या दासाला देखील परमेश्वराने सांगितलं की माझी तुला कृपा पुरी आहे. आणि त्या देवाच्या दासाने देखील येशूला सांगितलं की प्रभू तुझी कृपा मला भारी आहे, मला तीच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही कमजोर आहोत, मग आम्ही काय करून आमची कमजोरी घेऊन बसतो. परंतु आम्ही कमजोर आहोत हे प्रभूला देखील ठाऊक आहे. आम्ही काय 100% परफेक्ट नाही आहेत. आम्ही पूर्णतेकडे वाटचाल करत आहोत. आम्ही विश्वासाने सुरुवात केलेली आहे आणि आमचा शेवट देखील विश्वासाने होणार आहे. कारण जर आम्ही विश्वास ठेवला तरच आम्ही देवाच्या राज्यात जाणार आहोत. म्हणून कुठल्याही आमच्या जीवनात असलेल्या कमजोरीमुळे, अशक्तपणामुळे किंवा काही प्रॉब्लेम्समुळे आम्ही जीवात दमून खचून जाऊ नये, त्याच्याकडे आम्ही पाहणार नाही, तर आम्ही येशूकडे पाहणार आहोत, जो विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू, ज्याच्याकडून आम्हाला सामर्थ्य, तो अभिषेक प्राप्त होतो, जे जीवनाचं पाणी आम्हाला मिळतं ते आम्ही घेणार आहोत आणि मी इतरांना देणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण शेवटची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गांतील प्रेमळ पित्या, तुला महिमा आणि धन्यवाद देतो. आजची प्रार्थना, आराधना, भक्ती आणि आजचं वचन तू आमच्यासाठी पाठवलंस. प्रभू, विश्वास ठेवणाऱ्या बरोबर अद्भुत चिन्हे करणार तू परमेश्वर आहेस. त्याच्या आतमधून जीवनाच्या नद्या वाहणार तू परमेश्वर आहेस. प्रभू, आम्ही आज तुझ्याकडे मागत आहोत की आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून तुझ्या जीवनाच्या नद्या वाहाव्यात आणि तो जीवनाचा प्रभू कधी न आटणारा झरा प्रभू आम्हाला आशीर्वादित कर. आणि आमच्याद्वारे अनेक कुटुंब, अनेक लोक प्रभू प्रार्थनेत यावेत आणि येशूच्या नावात आम्हा प्रत्येकाच्या द्वारे अद्भुत आणि मिरेकल्स घडावेत. आजारी बरे व्हावेत, पीडितांना मोकळीकता प्राप्त होईल, पापी लोकांचा उद्धार व्हावा आणि अनेक लोक तारणात यावेत. म्हणून तुझी तारण देणारी कृपा आज आम्हावर प्रकट कर आणि ज्या वेळेला तू येशील तेव्हा आमची आठवण कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, एक मान्य कर. आमेन.